सकाळची सुरुवात रामनामाने झाली. सगळीकडे वातावरणच राममय झालं. दसरा चौकामध्ये सुद्धा 108 फुटाची श्रीरामांची भव्य प्रतिमा लावण्यात आलेली आहे. आज खऱ्या अर्थानं जाणवलं की राम विश्वव्यापी असल्याचं का म्हटलं जातं. दर्शनाला गेलो तिथे बऱ्याच स्त्रिया जलकलश भरून जाताना दिसत होत्या. जाऊ त्या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन होत होतं. प्रत्येक ठिकाणी काही ना काही निराळं करून हा सोहळा साजरा केला जात होता. आज श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या विश्रांती स्थानाचं सुद्धा दर्शन घेतलं. आज स्वामी समर्थांच्या प्रज्ञापुरीतल्या मंदिरामध्ये श्लोक पठण केलं. तिथे या चिमुकल्या सीतेनं लक्ष वेधलं. एक सबस्क्रायबरसुद्धा भेटल्या आणि संध्याकाळी तक्षवीचं बोरन्हाण होतं आणि मग श्रीरामांच्या पालखीचं दर्शन घेतलं. तुम्ही हा सोहळा कसा साजरा केलात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा फोटो असतील तर पोस्ट करा.